नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत फाइंड द एडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स। पुढचा प्रश्न आहे, आपले क्वेश्चन चालू आहेत। याच्या अगोदर आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि कोफॅक्टर्स फाइंड केलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत एडजॉइंट, फाइंड द एडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स। दिलेल्या मॅट्रिक्सचा एडजॉइंट फाइंड करायचा आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला 2x2 चा मॅट्रिक्स दिलेला आहे। सोल्युशन मध्ये सर्वप्रथम त्याला आपण नाव देऊ, लेट a इक्वल टू 2 - 3 3 5। आता एडजॉइंट फाइंड करताना आज सर्वप्रथम आपल्याला त्याचे कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतात। तर बघा, नाव a11 इक्वल टू -1 टू द पॉवर 1 + 1 इंटू m11, त्याचा हा फॉर्म्युला आहे फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर। तर या ठिकाणी येईल मग -1 चा पॉवर 2, 2 म्हणजे इथं फक्त 1 येईल, 1 गुणिले या 2 चा मायनर येतो 5 गुणिले 5 बरोबर 5, म्हणजे a11 चा कोफॅक्टर आला 5 आला। त्याच्यानंतर -3 चा कोफॅक्टर म्हणजे a12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 2 आणि m12 येईल तो मल्टिप्लिकेशन मध्ये। बघा, या ठिकाणी -1 चा पॉवर 3 म्हणजे काय येईल तर -1 गुणिले आणि m12 -3 चा मायनर येतो हा 3 येतो, त्याच्या पुढचा किंवा डायगोनल एलिमेंटचा त्याचा जो ऑपोजिट आहे तो येतो, इथं येईल गुणिले 3, -1 गुणिले 3 म्हणजे -3। या ठिकाणी हा जो 3 आहे याचा कोफॅक्टर आला -3। नंतर a21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 1 इंटू m21। बघा, -1 चा पॉवर 3 म्हणजे काय येतो -1च येतो आणि -1 गुणिले m21 याचा कोफॅक्टर येईल, मायनर येईल -3 येईल, -3 इक्वल टू -3 इंटू -1 +3 येतो। आणि शेवटी a22 अँड a22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 2 इंटू m22। तर या ठिकाणी येईल -1 चा पॉवर 4 म्हणजे 1 येतो आणि 1 गुणिले m22 म्हणजे याचा मायनर हा 2 येतो आणि 1 गुणिले 2 म्हणजे 2। आता हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचे आपण कोफॅक्टर्स फाइंड केलेले आहेत। आता त्याचा आपल्याला एडजॉइंट फाइंड करण्यासाठी याच्यामध्ये जे दिलेले कोफॅक्टर्स आहेत, आलेले मिळालेले जे कोफॅक्टर्स आहेत ते आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये ते रिप्लेस करायचे। बघा, अगोदर आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा। सो कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स इक्वल टू या ठिकाणी येईल, मग बघा याच्या ठिकाणी याचा कोफॅक्टर ठेवायचा आणि त्याचा कोफॅक्टर आहे 5। त्याच्यानंतर -3 हा याच्या ठिकाणी त्याचा कोफॅक्टर हा -3 येतो, -3। त्याच्यानंतर a21 म्हणजे हा या 3 च्या ठिकाणी हा +3 येईल आणि शेवटचा जो एलिमेंट आहे हा 5, त्याचा कोफॅक्टर आला 2, तर या ठिकाणी येईल 2। आता आपल्याला काढायचा आहे एडजॉइंट, हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा एडजॉइंट, आणि त्याचा एडजॉइंट फाइंड करण्यासाठी जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यावा लागतो। नाव देअरफॉर डायरेक्टली घेऊ आपण एडजॉइंट ऑफ a इक्वल टू, बघा त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर, ट्रान्सपोज म्हणजे दिलेले जे मॅट्रिक्स आहे त्याचा रोचा कॉलम आणि कॉलमचा रो करायचा। इथं काय येईल 3 - 3 याचा आपण कॉलम येईल 3 - 3 आणि या ठिकाणी 3 आणि 2 हे आला एडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स किंवा दिलेल्या मॅट्रिक्सचा एडजॉइंट। आणि याच्या अगोदर आपण एक नोट सुद्धा पाहिली होती की जर एखाद्या 2x2 चा मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्याचा जर आपल्याला डायरेक्टली एडजॉइंट फाइंड करायचा असेल तर त्याचे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते चेंज करायचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांचा फक्त साइन, म्हणजे जे काही पॉझिटिव्ह असेल किंवा एखादा एलिमेंट निगेटिव्ह असेल, जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचा आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा, असं आपल्याला त्या प्रकारे आपल्याला एडजॉइंट मिळतो। या ठिकाणी बघा, डायगोनल एलिमेंट चेंज झाले आणि इथं हा जो 3 होता प्लस होता तो मायनस झाला,
आणि हा -3 होता तो प्लस झाला. बघा पुढचा क्वेश्चन आहे. याचा पण या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा सुद्धा ऍडजॉइंट फाइंड करायचा आहे. तर बघा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा आपल्याला सर्वप्रथम त्याला आपण नाव देऊ. बघा सोल्युशन मध्ये लेट ए इक्वल टू 1 -1 2 -2 3 5 -2 0 आणि -1 हा आहे दिलेला मॅट्रिक्स. याचा आपल्याला आता पहिल्यांदा कोफॅक्टर्स फाइंड करायचे. तर बघा कोफॅक्टर्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहित आहे. आता बघा नाव फर्स्ट एलिमेंट 1 चा कोफॅक्टर म्हणजे A11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 1 इंटू M11. या ठिकाणी आपण त्याचा डायरेक्टली डिटर्मिनंट घेऊ. इथं येईल मग 3 5 0 आणि -1 याचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यावा लागेल. 3 5 0 -1 आणि या ठिकाणी -1 चा पॉवर 2 म्हणल्यावर इथं 1 येतो गुणिले 3 गुणिले -1 -3 -0 आणि या ठिकाणी येईल 1 गुणिले -3 1 गुणिले -3 म्हणजे -3 येतात. त्याच्यानंतर आहे A12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 2 इंटू M12 आहे हा. या ठिकाणी मग -2 5 -2 -1 चा डिटर्मिनंट घ्यावा लागेल. तर बघा -2 5 -2 -1 -2 गुणिले -1 बघा या ठिकाणी -1 चा पॉवर 3 म्हणजे -1 -2 गुणिले -1 +2 येतात. -2 गुणिले 5 -10 आणि इथला फॉर्म्युल्यातला मायनस असतो मायनस प्लस होऊन इथं 10 येईल. 10 आणि 2 12 12 गुणिले -1 -12 येतात. आणि हा सेकंड कोफॅक्टर म्हणजे A12 मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर A13 म्हणजे या दोनचा या ठिकाणी बघा असं A13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 3 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतील -2 3 -2 0. त्याच्यानंतर बघा -1 चा पॉवर 4 म्हणजे 1 येतो इथे. 1 गुणिले -2 गुणिले 0 0 -2 गुणिले 3 -6 आणि इथला वजा फॉर्म्युल्यातला वजा अधिक होतो इथं अधिक 6 येतात. 0 अधिक 6 6 आणि 6 गुणिले 1 6 हा आला A13. A13 नंतर A21 दुसऱ्या पोझिशनचा A21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 1 इंटू डायरेक्टली डिटर्मिनंट घेऊ. याचे -1 2 0 आणि -1 चा डिटर्मिनंट -1 2 0 आणि -1 बघा इथं -1 चा पॉवर 3 म्हणल्यावर -1 येतो. -1 गुणिले -1 गुणिले -1 + 1 वजा 2 गुणिले 0 0 येतो. आणि इथं -1 गुणिले +1 म्हणजे इथं -1 येईल. हा आला A21. A21 नंतर A22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 2 इंटू डिटर्मिनंट मध्ये बघा या ठिकाणी येईल मग याचा A22 हा 1 2 -2 -1 1 2 -2 -1 तर बघा -1 चा पॉवर 4 म्हणल्यानंतर इथं 1 येईल गुणिले 1 गुणिले -1 आणि -2 गुणिले +2 -4 आणि इथला मायनस हा +4 येईल. आणि नंतर 1 गुणिले -1 +4 +3 आणि 1 गुणिले 3 3 येतात. त्याच्यानंतर A23 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 3 इंटू बघा आता डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील 1 -1 -2 0 1 -1 -2 आणि 0 बघा -1 चा पॉवर 5 म्हणजे -1
गुणिले 1 गुणिले 0 0 वजा 2 गुणिले -1 अधिक 2 येतो आणि या ठिकाणी मग -1 गुणिले 0 वजा 2 -2 -1 गुणिले -2 +2 येतो. हा आला 8 to 3. 8 to 3 नंतर A31 इक्वल टू -1 चा पॉवर 3 अधिक 1 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील. बघा हा रो आणि कॉलम सोडून देऊ आपण. -1 2 3 5 -1 2 3 आणि 5. -1 चा पॉवर 4 म्हणल्यानंतर त्याचा आन्सर +1 येतो गुणिले -1 गुणिले 5 -5 आणि -3 गुणिले 2 6 -6 इथं येईल -5 -6 त्याची बेरीज होऊन -11 येते आणि 1 गुणिले -11 -11 येते. हा आला A31. बघा A31 नंतर A32 इक्वल टू -1 चा पॉवर 3 अधिक 2 गुणिले डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील. बघा 1 2 वजा 2 5 1 2 वजा 2 आणि 5. याला आपण सॉल्व करू. -1 चा पॉवर 5 म्हणल्यानंतर इथं -1 येतो गुणिले 5 गुणिले 1 5 मायनस इथं मायनस येईल -2 गुणिले -2 गुणिले +2 अधिक -4 आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो +4 आणि 5 आणि 4 9 गुणिले -1 जर म्हणलं तर इथं -9 येतं. हा आला A32 आणि शेवटी A33 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 3 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतील. बघा 1 वजा 1 वजा 2 आणि 3 1 वजा 1 वजा 2 आणि 3. त्यानंतर -1 चा पॉवर 6 म्हणल्यानंतर इथं अधिक 1 येतो गुणिले 1 गुणिले 3 3 वजा 2 गुणिले -1 अधिक 2 येतो. वजा 2 गुणिले -1 अधिक 2 येतो. 3 मधून 2 गेल्यानंतर 1 राहतो आणि 1 गुणिले 1 आला. हे आले दिलेल्या मॅट्रिक्सचे संपूर्ण कोफॅक्टर. आता आपल्याला फाइंड करायचंय या मॅट्रिक्सचा किंवा दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. नाव देअरफॉर किंवा हेन्स कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू आता दिलेला मॅट्रिक्स आहे त्याच्यातले प्रत्येक एलिमेंटच्या ठिकाणी त्याचा कोफॅक्टर लिहायचा आहे आपल्याला. बघा तर या ठिकाणी पहिला येईल A11 च्या ठिकाणी तर -3 त्याच्यानंतर -12 नंतर आहे 6 नंतर सेकंड रो -1 3 आणि 2 त्याच्यानंतर थर्ड रो मध्ये येईल -11 -9 हा -9 आणि शेवटी हा +1. हा आला कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर आपल्याला जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट काढायचा. त्याचा ऍडजॉइंट काढण्यासाठी त्याच्यामधले जे काही रो आहेत त्यांना कॉलम करायचं आणि कॉलमला रो करायचं. देअरफॉर ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू या ठिकाणी येईल मग -3 -12 6 याचा कॉलम घ्यायचा. -3 -12 6 -1 3 2 याचा सुद्धा कॉलम -1 3 आणि 2 आणि शेवटी -11 -9 1 -11 -9 आणि या ठिकाणी 1 येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याचा ऍडजॉइंट मिळाला. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ A इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 3/3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि व्हेरीफाय दॅट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ A इंटू A इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आपल्याला या ठिकाणी मॅट्रिक्स दिलेला A आणि व्हेरीफाय करायचं आहे A इंटू ऍडजॉइंट ऑफ A.
इक्वल टू ॲडजंट ऑफ ए इंटू ए. आता या ठिकाणी ही जी प्रॉपर्टी आहे बघा, ए इंटू ॲडजंट ऑफ ए इक्वल टू ॲडजंट ऑफ ए इंटू ए, ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, प्रोडक्टची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि ते इक्वल टू दाखवायचं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. तर बघा सोल्युशनमध्ये आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. बघा तर गिवन इथं दिलेला मॅट्रिक्स घेऊ अगोदर आपण. ए इक्वल टू 1 वजा 1 2 3 0 वजा 2 1 0 आणि 3. नाव डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1 वजा 1 2 3 0 वजा 2 1 0 आणि 3. याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला डिटर्मिनंटचा. तर या ठिकाणी आपण बघा इथे येईल मग 1 गुणिले बाकीचे, आता ह्या कॉलम आणि रो सोडून दिल्यानंतर बाकीच्या एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे 0 गुणिले 3 डायरेक्टली घ्यायचा. 0 गुणिले 3 0 वजा 0 गुणिले वजा 2 0 येतो. पुन्हा या ठिकाणी मायनस आणि हा मायनस गुणिले त्याच्या मायनस 1. आता त्याच्या गुणाकारामध्ये डिटर्मिनंट हा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. 3 वजा 2 1 आणि 3 चा डिटर्मिनंट कसा येतो 3 गुणिले 3 करायचे, 3 त्रिक 9 वजा 1 गुणिले वजा 2, हा वजा 2 येतो आणि तो वजा 2 आणि हा 9 या ठिकाणी अधिक येतो आणि इथं 2 येईल. त्याच्यानंतर हा 2 प्लस मध्ये येतो, प्लस 2 गुणिले आता 3 0 ह्याचा गुणाकार काय येतो 0 वजा 0 गुणिले 1 0. त्याच्यानंतर हा ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. 0 मायनस मायनस अधिक 1 गुणिले 9 2 11 गुणिले 11 येईल इथं आणि शेवटची टर्म सुद्धा 0 होईल म्हणजे इथं 0 येईल. 0 वजा 0 0 गुणिले 2 2 होऊन जातात. इथं शेवटी डिटर्मिनंट ऑफ ए किंवा ए चा डिटर्मिनंट मिळाला आपल्याला 11 मिळाला. आता त्याच्यानंतर ॲडजॉइंट फाइंड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याच्या प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. तर बघा नाव A11 इक्वल टू येईल A11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 1 आणि डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतील 0 -2 0 3 0 -2 0 आणि 3. आता हा जो डिटर्मिनंट आहे त्याचा -1 चा पॉवर 2 आणि त्याचा आन्सर येईल 1 आणि इथे येईल 0 वजा 0 आणि A11 या ठिकाणी 0 मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर बघा A11 इक्वल टू 0. त्याच्यानंतर A12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 2 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील 3 वजा 2 1 आणि 3 3 वजा 2 1 आणि 3. -1 चा पॉवर 3 म्हणल्यानंतर इथं -1 येतो. आता इथं 3 त्रिक 9 वजा 1 गुणिले वजा 2 वजा 2 आणि ते वजा आणि हे वजा अधिक होतात आणि इथं 2 येईल. 9 2 11 आणि हे वजा 1 जर त्याच्या गुणाकारात असेल तर तो होतो वजा 11. हा आला A12 नंतर A13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 3 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील बघा 3 0 1 0 3 0 1 आणि 0. -1 चा पॉवर 4 म्हणल्यानंतर इथं 1 गुणिले 3 गुणिले 0 0 वजा 1 गुणिले 0 0 आणि याचा म्हणजे A13 हा जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर 0 मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर A21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 अधिक 1 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतील बघा A21 म्हणल्यावर हा रो आणि हा कॉलम -1 2 0 3 येतो. -1 2 0 आणि 3. -1 चा पॉवर जर 3 म्हणलं तर त्या ठिकाणी -1 येतो. -1 गुणिले 3
-3 आणि मायनस इथं 2 गुणिले 0 0, -1 गुणिले -3 +3 येतो. अशा प्रकारे आपल्याला A21 मिळाला +3. त्याच्यानंतर A22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 2 इंटू डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील. A22 हा आहे 1 2 1 3, 1 2 1 आणि 3. -1 चा पॉवर जर 4 म्हणलं तर इथं 1 येतो गुणिले 3 1 3 वजा 2 1 2 वजा 2, 3 वजा 2 1 येतो आणि 1 गुणिले 1 1. अशा प्रकारे आपल्याला A22 मिळाला, 1 मिळाला. त्याच्यानंतर A22 नंतर आपल्याला फाइंड करायचा A23. A23 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 3 इंटू डिटर्मिनंट ऑफ. बघा A23 हा आहे, तर या ठिकाणी 1 वजा 1 1 आणि 0 येतो. 1 वजा 1 1 आणि 0. -1 चा पॉवर 5 म्हणल्यानंतर इथं -1 येतो गुणिले 1 गुणिले 0 0 वजा 1 गुणिले वजा 1 वजा 1 आणि तो वजा आणि हा वजा 1 येतो आणि याचा कोफॅक्टर येतो -1 गुणिले +1 म्हणजे -1. या ठिकाणी मिळाला आपल्याला A23. A23 नंतर आपल्याला फाइंड करायचा आहे A31. बघा A31 इक्वल टू येईल A31 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 1 इंटू डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये येईल -1 2 0 -2, -1 2 0 आणि -2. -1 चा पॉवर 4 म्हणल्यानंतर इथं 1 येतो गुणिले -1 गुणिले -2 +2 वजा 0 गुणिले 2 0 आणि 1 गुणिले 2 या ठिकाणी येईल आणि त्याचं आन्सर येईल 2. हा आला A31. त्याच्यानंतर A32 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 2 आणि डिटर्मिनंट मध्ये येईल. मग इथं बघा 1 2 3 आणि वजा 2, 1 2 3 वजा 2 याचा डिटर्मिनंट घेऊ. -1 चा पॉवर 5 म्हणल्यानंतर आन्सर येतं -1 गुणिले 1 गुणिले वजा 2 वजा 2 वजा 2 वजा 3 2 6. याचं जर आपण इथं ॲडिशन होईल -8 येईल. -8 गुणिले -1 किंवा -1 इक्वल टू +8 येतो. म्हणजे A32 मिळाला आपल्याला 8 +8. त्याच्यानंतर A33 शेवटचा एलिमेंट आहे हा कोफॅक्टर. A33 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 3 गुणिले डिटर्मिनंट मध्ये येईल 1 वजा 1 3 आणि 0, 1 वजा 1 3 आणि 0. बघा मग या ठिकाणी याला सोडू आपण. -1 चा पॉवर जर 6 म्हणलं तर इथं +1 येतो गुणिले 1 गुणिले 0 0 वजा 3 गुणिले वजा 1 वजा 3 आणि हे वजा ते +3 होतील. आणि 0 + 3 0 हे 3 आणि 3 गुणिले 1 या ठिकाणी 3 येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला A33 मिळाला. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण कोफॅक्टर्स जे होते ते फाइंड केलेत. आता याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर आपल्याला ॲडजॉइंट घेता येतो. बघा तर इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स घेऊ आपण. हेन्स कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू तर बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळालं आपल्याला. कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू प्रत्येक पोझिशनच्या एलिमेंटच्या ठिकाणी या ए मधल्या त्या ठिकाणी त्याचा कोफॅक्टर लिहायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी येईल
A11 च्या ठिकाणी येईल हा A11 म्हणजे 0. त्याच्यानंतर A12 आहे -11, A13 आहे 0. त्याच्यानंतर A21 आपल्याला मिळाला हा +3, A22 +1 आहे आणि A23 -1 आहे. त्याच्यानंतर A31 हा 2 आहे, A32 8 आहे आणि शेवटचा A33 हा 3 आहे. अशा प्रकारे आपल्याला हा कोफॅक्टर्स मॅट्रिक्स मिळालेला आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए काढायचा आहे. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे इथं येईल 0 - 11 0 3 1 1 आणि शेवटचा कॉलम असेल 2 8 3 2 8 आणि 3. याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, म्हणजे दोघाचा मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स ए आणि त्याच्या ॲडजॉइंटचा. तर बघा या ठिकाणी येईल देअरफॉर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू, बघा मॅट्रिक्स अगोदर ए घ्यायचा, तो आहे 1 - 1 2 3 0 - 2 आणि 1 0 3 आणि त्याचा ॲडजॉइंट इथं लगेच ॲडजॉइंट घेऊ आपण. 0 3 2 0 3 2 -11 1 8 -11 1 8 0 -1 3 0 -1 आणि 3. बघा नंतर आता ह्याचं मल्टिप्लिकेशन घेताना मॅट्रिक्स मध्ये येईल 1 गुणिले 0 0 इथं अधिक घेऊ, -1 गुणिले -11 अधिक 11 येतात 11, 2 गुणिले 0 0 अधिक 0. त्याच्यानंतर आता पुढचा एलिमेंट 1 गुणिले 3 3 -1 गुणिले +1 -1 गुणिले +1 -1 येतो इथं -1 आणि त्याच्यानंतर 2 गुणिले -1 -2 येतो अधिक इथं -2 आणि शेवटचा एलिमेंटच्या ठिकाणी येतं 1 गुणिले 2 2 अधिक -1 गुणिले 8 -1 गुणिले 8 -8 येतात प्लस 2 गुणिले 3 3 2 6 या ठिकाणी +6 येतील. त्याच्यानंतर 3 गुणिले 0 0 पुन्हा 0 गुणिले -11 0 आणि शेवटी 2 गुणिले 0 0 अधिक 0. त्याच्यानंतर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 अधिक 0 गुणिले 1 0 गुणिले 1 येतो 0 प्लस 2 गुणिले -1 हा -2 आहे, -2 गुणिले -1 हा +2 होतो. त्याच्यानंतर 3 गुणिले 2 3 2 6 अधिक 0 गुणिले 8 0 प्लस -2 गुणिले +3 -6 येतात. त्याच्यानंतर थर्ड रो मध्ये येईल, थोडंसं वाढवू याला, 1 गुणिले 0 0 अधिक 0 गुणिले -11 0 अधिक 3 गुणिले 0 0. त्याच्यानंतर 1 गुणिले 3 3 अधिक 0 गुणिले 1 0 अधिक 3 गुणिले -1 -3 आणि शेवटी 1 गुणिले 2 2
अधिक 0 गुणिले 8, 8 येतात, हे सॉरी 0 येतात, आणि प्लस 3 गुणिले 3 9, 3 त्रिक 9. याला सॉल्व्ह करू आता. याला सॉल्व्ह केल्यानंतर येईल बघा, या ठिकाणी 0 अधिक 11 अधिक 0 11 येईल, म्हणजे therefore a into adjoint of a इक्वल टू येईल, हा येईल 11. त्याच्यानंतर 3 वजा 1 वजा 2 असं घेऊ. इथं 3 वजा 1 वजा 2, इथं येईल 2 वजा 8 प्लस 6, 2 वजा 8 अधिक 6, इथं येईल 0 6, हे सॉरी 0 येतो. 3 अधिक 0 अधिक 2 इथं येतील 11, आणि इथं 6 वजा 6, 0 आपण काढून टाकू. इथं 6 वजा 6, इथे येईल 0, इथे येईल 3 वजा 3, हे 3 वजा 3 जरी आपण डायरेक्टली घेतलं तर इथं 0 येईल, आणि शेवटी 2 अधिक 9 इथं 11 येते, आणि शेवटी मग आपल्याला इथं मिळेल देअरफॉर a इंटू ॲडजॉइंट ऑफ a, याला कॅपिटल घेऊ, इक्वल टू 11 3, आणि हे -1 -2 -3 होतात, 3 - 3 0 येतो. 2 अधिक 6 8, 8 वजा 8 0, या ठिकाणी 0 11, 6 वजा 6 0, आणि 0 0 इथे येईल 11. हा आला a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. त्याच्यानंतर फाइंड करायचे आपल्याला ॲडजॉइंट ऑफ a इंटू a. बघा नाव ॲडजॉइंट ऑफ a इंटू a इक्वल टू, इथं ॲडजॉइंट आहे, एचा ॲडजॉइंट बघा हा 0 3 2, 0 3 2, -11 1 8, -11 1 8, 0 वजा 1 3, 0 वजा 1 आणि 3, आणि ए आहे मॅट्रिक्स ए, हा 1 वजा 1 2, 1 वजा 1 2, 3 0 वजा 2, त्याच्यानंतर 1 0 3. बघा, याचं मल्टिप्लिकेशन घेऊ आता आपण, आणि मल्टिप्लिकेशन असं येईल मग 0 गुणिले 1 0, अधिक 3 त्रिक 9, अधिक 3 बे 1 बे. त्याच्यानंतर 0 गुणिले वजा 1 इथं 0 येईल, अधिक 3 गुणिले 0 0, अधिक 2 गुणिले 0 0. त्याच्यानंतर 0 गुणिले 2 0, अधिक 3 गुणिले वजा 2 वजा 6, अधिक 2 गुणिले 3 6. त्याच्यानंतर वजा 11 गुणिले 1 वजा 11 येतील, अधिक 1 गुणिले 3 3, अधिक 8 गुणिले 1 8. त्याच्यानंतर वजा 11 गुणिले वजा 1 अधिक 11 येतील, अधिक 1 गुणिले 0 0, आणि 0 गुणिले 8 0, आणि लास्ट -11 गुणिले 2 -22, अधिक 1 गुणिले वजा 2 वजा 2 येतील तो, आणि 8 गुणिले 3 8 त्रिक 24 प्लस 24 येतात. आणि त्याच्यानंतर 0 गुणिले 1 0, वजा 1 गुणिले 3 वजा 3, अधिक 3 गुणिले 1 3 येतात. त्याच्यानंतर 0 गुणिले वजा 1 0, वजा 1 गुणिले 0 0, आणि 3 गुणिले 0 0, 0 गुणिले 2 0, -1 गुणिले -2 अधिक 2 येतात, आणि 3 गुणिले 3 3 त्रिक 9.